झाला आणि त्या प्लेन क्रॅशमध्ये आपले वायुसेनाचे 5 भारतीय जवान हे शहीद झाले. त्यांना मी भारतीय जनता पार्टी नागपूर महानगर श्रद्धांजली अर्पित करतो. सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार. गेल्या काही दिवसापासून एक नवीन प्रदेश अध्यक्ष, शहराध्यक्ष, नवनियुक्त शहराध्यक्ष झाले आणि त्यांनी पदग्रहण सोहळ्यामध्ये म्हटलं की माझ्या वडिलांनी भाजपाची दुकान सुरू केली आणि आता ही दुकान मी बंद पाडणार. सर्वात आधी त्या शहर काँग्रेस शहर अध्यक्षांना मी शुभेच्छा देतो की तुमचा कार्यकाळ चांगला जावा आणि तुम्ही ज्या विकृत आणि अर्बन नक्षली मानसिकतेचे आहे, भारतीय जनता पार्टी ही काही दुकान नाही आहे, कारण तुमची मानसिकता ही काँग्रेसची आहे. भारतीय जनता पार्टी ही जनसंघापासून देशसेवेची, राष्ट्रसेवेची, जनसेवेची प्रेरणा घेऊन लोकांमध्ये लोकांची सेवा करणारा हा पक्ष आहे. हे दुकान नाही आहे, हे फक्त भारतीय जनता पार्टी हे सेवा केंद्र आहे. आणि अर्बन नक्षली मानसिकतेचे प्रफुल्ल गुर्दे यांनी विचार करायला पाहिजे की तुमच्या वडिलांना सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये स्वर्गीय गंगाधरराव फडणवीस, सुमतीताई सुकळीकर यांनी बोट धरून भारतीय जनता पक्षामध्ये आणलं. भारतीय जनता पक्षामध्ये आणल्यानंतर तुम्हाला नगरसेवक केलं, तुम्हाला आमदार केलं, आमदार केल्यानंतर तुम्हाला मंत्रीसुद्धा केलं, वनराज्य मंत्री झाले होते. त्यानंतर तुम्हाला नागपूर शहरातली लोकसभेची तिकीटसुद्धा दिली. नाईलाजाने तुम्ही हारले. पण त्यांनी जो आरोप केला आहे की बहुजन समाजाला कुठेतरी संपवण्याचा कट भारतीय जनता पार्टी करते आहे किंवा हे करते आहे, याचं भारतीय जनता पार्टी 100% खंडन करते आहे. भारतीय जनता पार्टी हा बहुजनांचा पक्ष आहे. बहुजन समाजातील सर्वात जास्त नेते जर कुठे असेल तर भारतीय जनता पक्षामध्ये असेल. आदरणीय स्वर्गीय प्रमोदजी महाजन, स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे, भाऊसाहेब फुंडकर, अरुण भाऊ अडसड हे सर्व भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते. भारतीय जनता पक्षाला त्यांनी स्वतः आई मानलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाने सुद्धा त्यांना मोठं केलेलं आहे. हा भारतीय जनता पक्ष आहे. मी हे विचारू शकतो की बा मान्य प्रफुल्लजी गुर्दे, आपण जेव्हा आमचे काका भारतीय जनता पक्षामध्ये होते तर किती बहुजन समाजाच्या कार्यकर्त्यांना मोठं केलं. ते स्वतः पक्षामध्ये मोठे झाले, पण बहुजन समाजाच्या एखाद्या तरी कार्यकर्त्याला मोठं केलं असेल तर त्यांनी नाव दाखवावं. नाहीतर आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये चंद्रशेखरजी बावनकुळे सारखे खंदे कार्यकर्ते ज्यांनी अहोरात्र दिवस रात्र मेहनत केली, पक्षासाठी मेहनत केली, पक्षासाठी मेहनत केल्यानंतर जनतेची सेवा केली, ग्रामीणमध्ये चांगला विकास केला. विकास केल्यानंतर जेव्हा ते प्रदेशाध्यक्ष होते तर काँग्रेसचीच दुकान भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी बंद पाडलं होतं. काँग्रेसचा एक कार्यकर्ता कार्यालयामध्ये सुद्धा फिरकत नव्हता. यांचं पदग्रहण ज्या दिवशी होतं त्या दिवशी मावळते शहराचे अध्यक्ष त्यांनी स्वतः म्हटलं होतं की आमच्या काँग्रेसच्या कार्यालयामध्ये कोणी येत नाही आणि दुसरे जे आहे जे आता अध्यक्ष झाले आहेत ते बाजूला गांधीजींच्या पुतळ्यासमोर ते त्यावेळेस तिथे आंदोलन करतात, पण देवाडिया काँग्रेस भवनामध्ये एक सुद्धा कोणी फिरकलं नाही. अशी ही यांची मानसिकता, अर्बन नक्षली मानसिकता, विकृत मानसिकता. माननीय गुर्दे पाटील साहेब, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा, भारतीय जनता पक्षाच्या कार्यांचा आपण जर ज्या पद्धतीने दुकान हा शब्द वापरला, आम्ही त्याचा विरोध करतो आहे. एकीकडे त्यांनी म्हटलं की नोटबंदीमुळे व्यापारी आणि कारखानदार यांचं नुकसान झालं. कोणतं नुकसान झालं? नोटबंदी ज्या दिवशी आम्ही केली ही भ्रष्टाचारी आणि काळा पैसा जप्त करण्यासाठी आम्ही केली. नोटबंदीने कोणाचं नुकसान झालं? नोटबंदीने ज्यांनी काँग्रेसच्या काळामध्ये काळा पैसा जमा केला होता त्यांचं नुकसान झालं. नोटबंदीमुळे कोणाचं नुकसान झालं? जे ऐतिहासिक राजकारणी जे होते काँग्रेसच्या काळातले, काँग्रेसचे राजकारणी होते ज्यांनी अशा अनेक प्रॉपर्ट्या जमा करून ठेवल्या होत्या त्या जप्तीमध्ये झाल्या, त्यांचं नुकसान झालं. नोटबंदीमुळे कोणाचं नुकसान झालं? जे 500 रुपयाची नोट घेऊन काश्मीरमध्ये आपल्या सैनिकांवर दगडफेक करत होते त्यांचं नुकसान झालं. नोटबंदी झाली तेव्हापासून आता आपल्या सेनेच्या सैनिकांवर, भारतीय सैनिकांवर एकही दगड फेकल्या जात नाही. अर्बन नक्षलवादी विचाराचे मान्य गुर्दे पाटील साहेब, भारतीय जनता पार्टी नागपूर महानगर आपला निषेध करते आहे. आणि दुकान कोणाचं बंद होणार? कारण आमचं तर सेवा केंद्र आहे. ज्या पद्धतीने सेतू केंद्रामध्ये सर्वांची सेवा होते, भारतीय जनता पक्षाचं कार्यालय, नगरसेवकांचं कार्यालय, कार्यकर्त्यांचं कार्यालय हे सेवा केंद्र आहे. तिथे माणूस रडत रडत येतो आणि हसत जातो.
दुकान तुमचंच बंद होणार आहे, कारण तुम्ही खूप पैसे जमा केलेले आहे. आता ते पैसे ईडी वगैरे सर्व तुमच्यावर कारवाई होणार आणि तुमच्यावरच जप्ती होणार. म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीत तुमचा निषेध करतो आहे. आणि बावनकुळे साहेब आहेत, बहुजन समाजावर तुम्ही म्हणता की बहुजन समाजाला तुम्ही डावळलेला आहे. सर्वात जास्त बहुजन समाजाचे नेते जे आहेत हे भारतीय जनता पक्षामध्ये आहे. काँग्रेसमध्ये कोणते नेते आहे? काँग्रेसनी फक्त तुष्टीकरणाची नीती वापरलेली आहे, फक्त आणि फक्त तुष्टीकरण केलं आहे. आणि बहुजन समाजाचे जे सर्व नेते आहेत, चंद्रशेखरजी बावनकुळे असेल, भाऊसाहेब फुंडकर असेल, भाऊसाहेब फुंडकरांचा चे चिरंजीव आकाश फुंडकर ते सुद्धा आमदार आहेत, अजून मंत्रीसुद्धा आहेत. आपले अरुणभाऊ अडसळ, त्यांचे चिरंजीव प्रताप अडसळ हे 2दा आमदार आहेत, अजूनही आमदार आहेत. असे कित्येक बहुजन समाजाचे नेते जसे प्रवीणजी दटके आहेत, मोहनजी मते आहेत, कृष्णाभाऊ खोपडे आहेत, विकासभाऊ कुंभारे आहेत. माझ्यासारखा एक सामान्य साधारण कार्यकर्त्याला सुद्धा शहराचा भारतीय जनता पक्षाने अध्यक्ष बनवला आहे. म्हणजेच भारतीय जनता पक्ष हा बहुजन समाजाचा पक्ष आहे. देशसेवा, राष्ट्रसेवा, जनसेवा हे आमच्यासाठी सर्वोपरी आहे. म्हणून आम्ही म्हटलं आहे, प्रथम राष्ट्र, बाद में पार्टी और अंत में मैं. ही भारतीय जनता पार्टी आहे. म्हणून गुर्दे साहेब, दुकानाचा विचार तुम्ही करा. तुम्ही दुकानं बनवता आणि तुम्हीच दुकानं विकता. तुम्ही तुमच्या प्रभागात काय विकास केला हे आम्हालाही माहीत आहे, आणि किती दुकानं तुम्ही बांधले आणि किती स्कीमा बांधल्या हे सर्वांना माहीत आहे. म्हणून आमची विनंती, भारतीय जनता पक्ष त्यांचा निषेध करतो. आणि यानंतर जर आमचे पालकमंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष किंवा भाजपच्या कुठल्याही नेत्याबद्दल अवाच्य उद्गार जर यांनी काढले तर आमच्या युवा मोर्चाचे शहराचे अध्यक्ष सचिनजी करारे पाटील इथेच बसलेले आहेत. ते त्यांच्या स्टाईलनी उत्तर देतील. त्यानंतर आम्हाला काही म्हणायचं नाही. जय श्रीराम. कुणाला काही प्रश्न असेल? भाऊ सर्वांना देऊन दो. काय सुनील भाऊ काय आहे? नामदेव भाऊ काय? हां, नाही, हे वर्सेस नाही आहे. ही दुकानदारी आणि सेवा याच्यातला फरक दुकानदारांना समजलेला नाही आहे. आम्ही सेवेकरी आहे, वारकरी आहे, धारकरी आहे. ते दुकानदार आहेत. ते जनतेला आणि किंवा काही कामांना त्यांची जी मानसिकता आहे ती त्या मानसिकतेनेच घेतील. हे प्रफुल्ल गुडदे वर्सेस बंटी कुकडे नाही, तर भारतीय जनता पार्टीची जनसेवा, राष्ट्रसेवा वर्सेस 70-80 वर्षाचा भ्रष्टाचार करणारी पार्टी, हा विषय आहे. जेव्हा ते सभागृहात विरोधी पक्षनेता होते, मी सुद्धा त्या सभागृहात, महापालिकेच्या सभागृहात होतो, त्यांनी एक विषय ठेवला होता की नागपूर महानगरपालिकेतल्या शाळेतील सर्व मा सरस्वतीचे फोटो हे काढून टाका आणि सावित्रीबाई फुलेंचे फोटो लावा. भारतीय जनता पार्टी सावित्रीबाई फुलेंचा सन्मान करते आहे, ज्योतिबा फुलेंचा सन्मान करते आहे. पण आपली जी सनातन परंपरा आहे की लहानपणापासून आपल्याला सरस्वती मातेचाच आशीर्वाद दिला जातो. पण आम्ही काय केलं तर आम्ही सरस्वती मातेचाही फोटो ठेवला आणि सावित्रीबाई फुलेंचा सुद्धा फोटो आम्ही तिथे ठेवला की मुलगी शिकली पाहिजे म्हणून. पण यांची ही जी अर्बन नक्षल मानसिकता जी आहे की देवांचे फोटो काढा, उद्या म्हणतील की बा शिवाजी महाराज हिंदुत्ववादी आहे त्यांचा फोटो काढा, तर हे चालणार नाही. म्हणून ते अर्बन नक्षली आहे. काय सध्या ते प्रसिद्धीसाठीच करतात आहे. आणि काँग्रेस हा हताश झालेला पक्ष आहे आणि हताश झालेल्या पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. म्हणून त्यांनी हताश होऊ नये. त्यांनी ग्राउंड लेवलवर मेहनत करावी. त्यांच्याच पदग्रहण सोहळ्यामध्ये काँग्रेसचे किती नगरसेवक उपस्थित होते यावरनं त्यांना माहिती पडेल की काँग्रेसचे नगरसेवक त्यांना किती मानतात किंवा त्यांचे पार्टीतले लोक त्यांना किती मानतात. म्हणून त्यांनी संघटनेवर जोर द्यावा आणि त्यांनी त्यांच्या दुकानाकडे लक्ष द्यावं. हां हां, तिथं रस्ता सुद्धा बनवू शकलेले नाही. हां, आता ती कॉकरोच जनता पार्टी आहे की काय आहे त्यांची ती मानसिकता समजत येत नाही आहे. आणि ज्या पद्धतीने समाजकारणामध्ये अशा पद्धतीने जे लोक येत आहेत, तुम्ही जर बघितलं असेल तर कॉकरोच जनता पार्टीचे फॉलोअर्स भारतातले नाही आहे. तुम्ही त्यांचं चेक करा, इन्स्टा चेक करा,
किंवा बाकी चेक करा, त्यांचे सर्व फॉलोअर्स पाकिस्तान आणि बांगलादेशचे आहेत. मग ती मानसिकता पण तशीच असेल पाकिस्तान आणि बांगलादेशची. आता आपल्याकडे स्वातंत्र्य आहेत भूमिका मांडण्याची, विचार मांडण्याची. काँग्रेस जनता पार्टी जी पुढे आली आहे की नंतर आली आहे ह्या नंतरचा प्रश्न आहे. पण नीटच्या ज्या परीक्षा आहेत त्या पूर्णतः सुरक्षेमध्ये याच्यानंतर कधी पेपर लीक होणार नाही आणि कडक कारवाई. आता बघितलं असेल तुम्ही, त्यांच्यावर सर्वात जास्त कडक कारवाई होत आहेत जे याच्यामध्ये लिप्त आहेत, ज्यांनी यांच्यात सहभाग घेतला होता लीक करण्यामध्ये. अजूनही ते जेलात आहे. आता ते जेलात गेल्यावर त्यांच्यावर कारवाई होते आहे, अजून कडक कारवाई होईल. पण याच्यानंतर सकारात्मक आणि पारदर्शकता चे पेपर होतील असं मला वाटतं. आम्ही सांगितलं ना त्यांचं दुकान बंद होण्याच्या कगावर आहे, ताला आम्हालाच लावायचा. आणि आमच्या शहराचे अध्यक्ष सचिन करारे युवा मोर्चाचे, त्याच्यानंतर आमचे माजी दक्षिण पश्चिमचे अध्यक्ष किशोरजी वानखेडे, किसनजी गावंडे हे जातील. ताला आम्ही त्यांना भेट देऊ. हां, त्यांना ताला विकत घेण्याची गरज पडणार नाही, चाबी विकत घेण्याची गरज पडणार नाही. आणि त्यांना चाब्या किती पाहिजे त्या दुकानाला, म्हणजे कोणाकोणाकडे पाहिजे, शहराध्यक्षांकडे पाहिजे, माजी अध्यक्षांकडे पाहिजे, 15 की 20 चाब्या तयार कराव्या लागतील ते त्यांनी आम्हाला सांगावं. हां, एकदम सुंदर प्रश्न आहे ताई. कसं आहे, नागपुरातलं जे विकास कार्य जे दिसत आहेत माननीय नितीनजी देवेंजी आणि बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वात, आज मेट्रो दिसते आहे, आज उड्डाणपुलाचे कामं होत आहेत. 2 वर्षानंतर आज वाठोड्यातून मला इथे यायला जो 1 तास लागतो तो 15 मिनिटात होऊन जाईल. कारण उड्डाणपूल कृष्णाभाऊ खोपडेंच्या माध्यमातून आणि मोहनभाऊ मते आणि गडकरी साहेबांच्या माध्यमातून झाल्या. 2 वर्षानंतर ट्रॅफिकची समस्या ही, वाहतुकीची समस्या नागपुरात नाहीच्या प्रमाणात राहणार आहे. आज पाणी मुबलक प्रमाणे येत आहे. ज्या नागपुरामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये जागोजागी टँकर दिसत होते उन्हाळ्यात, आज मला दाखवा टँकर कुठे दिसतो आहे का, कुठे टँकरनी पाणी पुरवठा होतो आहे का. नळानी मुबलक पाणी आपण सर्व जनतेला दिलेलं आहे. टॅक्सेसमध्ये सुधारणा झालेल्या आहे. हा जो विकास दिसतो आहे, काँग्रेसने काहीच केलं नाही. त्यांच्याजवळ काय राहणार आहे? मग त्यांच्याजवळ हेच आहे, फक्त समाजामध्ये असंतोष निर्माण करा, बहुजन समाजामध्ये झगडे लावा, जाती जातीमध्ये भांडणं लावा, धर्मांमध्ये भांडणं लावा आणि राजकारण करा. राजनीति में श्रद्धेय अटल बिहारी जी वाजपेयी जी कहते थे कि मतभेद होना चाहिए, मनभेद नहीं होना चाहिए. पार्टी आएगी, पार्टियाँ जाएगी, सत्ता आएगी, सत्ता जाएगी, बस ये देश रहना चाहिए. भारतीय जनता पार्टी भी यही कहती है कि ये देश रहना चाहिए. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.